विद्यार्थी मित्रांनो, समुद्र कोंडून पडलाय ही वसंत आबाजी डहाके यांची कविता आपल्याला अभ्यासाला आहे. आता या कवितेमधल्या कोणत्याही ओळींचं तुम्हाला रसग्रहण करायला आलं, काव्य पंक्तींचं रसग्रहण करायला तुम्हाला विचारलं गेलं, तरी सुद्धा जर ही कविता तुम्ही नीट समजून घेतलेली असेल तर त्याचं रसग्रहण करणं तुम्हाला अगदी सहज शक्य होतं. मी जसं माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की रसग्रहण करताना कवितेचं आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य आपल्याला लिहायची असतात. रसग्रहणामधलं आशय सौंदर्य आणि भाषिक सौंदर्य, भाषिक वैशिष्ट्य ही संपूर्ण कवितेशी संबंधित असतात. त्याच्यामुळे कशाही प्रकारच्या काव्यपंक्ती आल्या, कोणत्याही काव्यपंक्ती आल्या तरी हे दोन विभाग तुम्ही सारखेच ठेवू शकता. याची तयारी तुम्ही एकाच वेळेला करू शकता. आणि काव्य सौंदर्य हे त्या त्या ओळींमध्ये काय आहे त्या संदर्भामध्ये असतं. त्यामुळे तेवढंच फक्त काव्य सौंदर्याचा भाग आहे तो तुम्हाला बदलावा लागेल. बाकी आशय सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य तुम्ही तयार करून ठेवायची आहेत. आता या कवितेच्या संदर्भामध्ये कोणतीही ओळ विचारली गेली तरी आशय सौंदर्यामध्ये तुम्ही काय लिहिणार, तर समुद्र कोंडून पडलाय या कवितेमध्ये कवी वसंत आबाजी डहाके यांनी समुद्र हे एका जीवनाचं प्रतीक, रूपक अशा अर्थाने इथे घेतलेलं आहे. जीवनाचं ते प्रतीक आहे. आणि महानगरामधलं जे जीवन आहे, आपल्या शहरांमधलं जे जीवन आहे, जे धकाधकीचं आहे, जे यंत्रवत झालेलो आहोत आपण सगळी जण एका घड्याळाच्या काट्यावर धावतोय, अशा प्रकारचं आपलं जे जीवन आहे, हे जीवन या कवितेच्या माध्यमातून कवीने मांडलेलं आहे. या कवितेच्या माध्यमातून कवी असं म्हणतायत की एकूणच आपल्या ज्या जीवनाची असहाय्यता आहे, हतबलता आहे, टोले जंग इमारतींमध्ये मुलं राहतायत पण त्यांचं बालपण कुठेतरी कुरडलेलं आहे हे त्यांना वाटतं आहे. गजाआड हा समुद्र, टोलेजंग इमारतींच्या, उत्तुंग इमारतींच्या गजाआड हा समुद्र अडकलेला आहे, म्हणजे हे जीवन अडकलेलं आहे आणि हा त्रासलेला समुद्र आहे, हताश झालेला आहे. गगनचुंबी इमारत, गगनचुंबी म्हणजे काय, आकाशापर्यंत पोहोचेल अशी मोठी उंच इमारत आहे. त्याच्या 32व्या मजल्यावर एक छोटासा मुलगा त्यांना दिसतो आहे. पण त्याचं बालपण कसं आहे, तर रस्त्यावर खेळणारी जी आनंदी बागडणारी मुलं असतात त्यांच्यापेक्षा याचं बालपण असं अडकलेलं आहे, खुजं झालेलं आहे. मोकळेपणा नाहीये त्यांच्या आयुष्यामध्ये हे त्यांना कळतं आहे. आणि हा विरोधाभास जो आहे की इतकं सगळं सगळं छान छान आहे त्यांच्याकडे, खूप उंच असं घर आहे, सुंदर असं घर आहे, टोलेजंग इमारत आहे, पैसा आहे, पण हे पैसा असला तरी सुद्धा सुख नाहीये. हे जी बाल्यावस्थेतली आनंद आहे, बाल्यावस्थेतली मजा आहे ती त्यांना घेता येत नाहीये, कारण ते घरात कोंडून पडलेले आहेत. तर अशा सगळ्या दोन गोष्टींमध्ये कसा विरोध आहे हे कविने या कवितेतून मांडलेलं आहे. आता ही जी एकूण जी वातावरण आहे तिथलं, त्या वातावरणामध्ये काय आहे, तर अधोगती होतीये माणसाची. माणसं जितका जास्त पैसे कमवायला जात आहेत, जितके जास्त उंच उंच जात आहेत, तितके ते मातीपासून त्यांचं नातं तुटतं आहे. आता ह्या कवितेमध्ये भाषिक वैशिष्ट्य काय आहेत, तर तुम्ही असं लिहू शकता की ही कविता मुक्त छंदामध्ये आहे, म्हणजे त्याला मुक्त छंदात्मक अशी शैली आहे. त्यानंतर ही जी कविता आहे ही महानगरातलं जे जीवन आहे ते दर्शवणारी, पण तरी पण त्याच्यातलं वैफल्यग्रस्त असं जीवन जे आहे ते दर्शवणारी अशी कविता आहे. आणि ह्यातल्या या कवितेचे जे शब्द आहेत ते आपल्या सगळ्यांच्या मनाला भिडतायत. मनामध्ये असं चलबिचल होते की माणसाला नेमकं काय हवंय, कशासाठी माणसाची एवढी धडपड चाललेली आहे. आणि काही काही ठिकाणी अशी गतिमान क्रियापद आहेत इथे. त्यानंतर पिंजारलेले केस, दाढी, अशा काही वेगळ्याच शब्दरचना इथे आपल्याला दिसतात. उंचच उंच बालपण, अरुंद बालपण, डोळ्यामध्ये थकव्याचा आभाळ, बसची चाकं आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिमा सुद्धा इथे वापरल्या गेलेल्या आहेत. महानगरीय संस्कृती जी आहे, आत्ताची जी शहराची अशी संस्कृती आहे, ज्या संस्कृतीमध्ये माणसं एकटी पडत चाललेली आहेत, या संस्कृतीचं दर्शन आपल्याला या कवितेमध्ये मिळतं. हा जो समुद्र आहे तो संत्रस्त झालेला आहे असं कवी म्हणतात. तर संत्रस्त झालेला आहे म्हणजे तो काय झालेला आहे, तर तो खूपच जास्त अस्वस्थ आहे. या सगळ्या शहरामध्ये जे काही चाललेलं आहे ते बघून त्या समुद्राला खूप वाईट वाटतं आहे, अशा प्रकारची एक रचना इथे येते. त्याच्या डोळ्यात थकव्याचा आभाळ आलेला आहे, कारण तो या सगळ्या वास्तवाला जेव्हा बघतो तेव्हा त्याला त्रासून जातोय तो समुद्र.
आणि हे सगळं तुम्ही त्या कवितेच्या वर कोणतीही कृती विचारली तरी तुम्ही हे सगळं मांडू शकता.